कारण की आतापर्यंत त्यांनी आढावा घेतला की शहरात काय चालू आहे काय नाही, पेट्रोलिंग चालू आहे का नाही, गस्त चालू आहे का नाही, संध्याकाळची गस्त चालू आहे का नाही, अशा विविध विषयावर चर्चा होत्या. मग कुठं काही कमतरता आहे का, डिपार्टमेंटच्या कुठं चुकलं आहे का, डिपार्टमेंट कुठं कमी पडतं आहे का, असा सर्व बाबी विचार झालेला आहे पूर्ण. आणि आम्ही आमचं पूर्ण काय सराफांचे जे प्रश्न होते ते पूर्ण मांडलेत. त्यांनी आमचं जे प्रश्नाचं निराकरण केलं आणि ग्वाही दिली की बाबा कोणत्याहीच कामात आम्ही मागे राहणार नाही, तुमचे कोणते प्रश्न असू आम्ही ते सॉल्व्ह करू, आपण बसून तोडगा काढू या विषयावर मीटिंग संपलेली आहे. नेमकं प्रशासनाने तुम्हाला जे त्यांच्यावर आता मोर्चाचे गुन्हे दाखल होते, त्यांना मध्ये बोललं होतं कशा प्रकारचा गुन्हा आहे. मग आपण सगळ्यांनी त्याच्याविषयी साहेब चर्चा केली, बाबा हा विषय फक्त आंदोलनाचा गुन्हा होता, असा काही विषय म्हणजे मोठा नव्हता किंवा क्रिमिनल गुन्हा नव्हता म्हणून बाबा ह्याचं लायसन रद्द करण्यात यावं, फक्त नॉर्मल होता त्यामुळे त्याला काही विषय नाही. तो आंदोलनाचे विषय भरपूर लोकांवर आहेत, आंदोलनाचे गुन्हे भरपूर लोकांवर आहेत, रेल्वेपासून आहेत, भरपूर विषयाचे आहेत. असं काही नाही तसं काही नाही आहे. वातावरण पूर्ण सुरळीत आहे, असं काही झालेलं नाही आहे. पूर्ण ग्राहक संक्रांतीचा सीझन आहे, ग्राहक पूर्ण जोरात आहे. हे पूर्ण आता लोकांना काही म्हणजे रेलचे चल पूर्ण चालू आहे. सराफ असोसिएशनच्या काय काय अडचणी आहेत याविषयी पी.आय. राठोड बोलले आणि जी अडचण आहे ती सॉल्व करतो म्हणून सांगितलं. तसं त्यांनी विचारलं कोणी खंडणी मागतं का काय मागतं का, तर असा काही विषय नाही आहे. सराफ असोसिएशन व्यवस्थित आहे सध्या, सराफांना काहीच अडचणी नाहीत. नाही याच्या अगोदर पण प्रत्येक पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे आणि प्रत्येक पी.आयनं SP साहेबांना याची व्यवस्था केली होती. नाही त्रास म्हणजे त्रास असा कॉमनली काहीच नाही ना. सराफांना त्रास फक्त 411 मध्येच होतो, बाकी इतर त्रास काही होत नाही. आणि यांनी विचारलं किंवा तुम्हाला कोण खंडणी मागतं का किंवा दुसरा काही त्रास आहे का,